भारताच्या या विजयात एकूण 6 जणांनी प्रमुख भूमिका बजावली। हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या खेळाडूंनी भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे। कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह या त्रिकुटानं पाकिस्तानला 130 धावांच्या आत रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली, तर हार्दिक पांड्यानं पहिल्याच बॉलवर पाकिस्तानला झटका दिला। आशिया कप 2025 मध्ये भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तान विरुद्ध प्रभावी कामगिरी केली आहे। तर जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्यानं पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं। शाहीन आफ्रिदीच्या आक्रमक खेळामुळे पाकिस्ताननं 128 धावांचं लक्ष्य ठेवलं। सूर्यकुमार यादवला वाढदिवशी विजयाची भेट मिळाली तेव्हा त्यानं सांगितलं की खूप छान भावना आणि भारताला परिपूर्ण परितीची भेट। आपला हा विजय सैन्य दलांना समर्पित असल्याचं भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर जाहीरपणे सांगितलंय। आशिया कप स्पर्धा सुरू असताना वनडे मालिकेसाठी संघ जाहीर झालाय। ऑस्ट्रेलिया ए संघाविरोधात भारत ए संघाची घोषणा केली आहे। 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव नाही। भारताच्या मेघना सज्जनर हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावलंय। रायफल प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये मेघना सज्जनर हिने 632.6 गुणांची कमाई केली। नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने 2 पदकांसह 5वं स्थान मिळवलंय। ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सनं विजय मिळवलाय। भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना फोवी लिचफील्ड, बेथ मुनी आणि एनोबेल सदरलँड यांनी अर्धशतकं केली असून ऑस्ट्रेलियानं महिला वनडेमध्ये हा विक्रमी विजय देखील ठरला। भारतीय कुस्तीपटू अमन सहरावतला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून वजन जास्त भरल्यानं अपात्र ठरवण्यात आलं। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या अमनचे वजन 1.7 किलो जास्त भरलं होतं। यामुळे ऑलिम्पिक पदक विजेता जागतिक स्पर्धेसाठी अपात्र ठरलाय। प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामात पुणेरी पलटणने तेलुगू टायटन्सवर 39-33 ने विजय मिळवला। असम इनामदार आणि गौरव खत्रीनं प्रत्येकी 7 गुणांची कमाई केली। पुणेरी पलटणने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलंय। भारताच्या लक्ष्य सेन यानं जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय। त्यानं तैपेईच्या चोऊ तिएन चेन याला सरळ गेममध्ये पराभूत केलं। तसेच पुरुष दुहेरीतील सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनंही हाँगकाँग ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे।